Hi friends, in today's video we are going to start unit second traffic studies. So unit outcome for this unit 2, first is measure the traffic volume. Means in this study unit we have to measure the traffic volume. Then analysis of origin and destination studies, spot speed study, design and development of parking system for given situation, and improvement in road geometry for the given road based on traffic volume count with justification. हे जे युनिट 2 आहे, या युनिट 2 मध्ये आपल्याला ट्रॅफिक स्टडी करायचे आहे. त्याच्यामध्ये पहिले तुम्हाला ट्रॅफिकचा व्हॉल्यूम काउंट करायचा आहे की एखाद्या रोडवरनं किती व्हेकल्स वगैरे पास होत आहे. देन ओरिजिन अँड डेस्टिनेशन, तो जो व्हेकल युजर आहे तर त्याचं ओरिजिन कुठून आहे, डेस्टिनेशन कुठून आहे, ते तुम्हाला या युनिट 2 मध्ये स्टडी करायचं आहे. त्यानंतर स्पॉट स्पीड स्टडी करायची आहे, पार्किंग सिस्टीमची स्टडी करायची आहे. So first, traffic study. So traffic study is nothing but collecting the traffic data, and we also called the traffic study as traffic survey. त्यानंतर हा जो ट्रॅफिक स्टडी आहे, these are carried out to analyze the traffic characteristics and their movement along the identified road. ह्या ज्या व्हेकल्स आहेत त्या व्हेकल्स किती स्पीडनं रन होत आहे, त्यानंतर किती नंबर ऑफ व्हेकल्स रन होत आहे, ऑल दीज थिंग्स वी हॅव टू स्टडी इन दी ट्रॅफिक स्टडी. आणि आता हे जे रिझल्ट्स आहेत आपल्याला, आपण जे ट्रॅफिक स्टडीमध्ये फाइंड आउट केलेले, ते रिझल्ट्स आपल्याला कुठे यूज होतात. इट इज यूज फॉर डिझायनिंग दी जॉमेट्रिक एलिमेंट ऑफ दी हायवेज और रोड्स. हे सर्व जे रिझल्ट्स आहेत, तुम्हाला रोडची विड्थ वगैरे किती ठेवायची, इट विल डिपेंड अपॉन दी नंबर ऑफ व्हेकल्स अँड ऑल्सो डिपेंड्स अपॉन दी रिझल्ट्स टेकन फ्रॉम दी ट्रॅफिक स्टडी. तर हे सर्व रिझल्ट जे आहेत ट्रॅफिक स्टडीचे, हे आपल्याला तिथे यूज होतील. टाइप ऑफ ट्रॅफिक स्टडी. दी व्हेरियस टाइप्स ऑफ ट्रॅफिक स्टडी विच वी आर गोइंग टू स्टडी आर: फर्स्ट, traffic volume study, spot speed study, speed and delay study, origin and destination study, parking study, and accident study. In this video we are going to discuss all these traffic study in short, but in next lecture we are going to discuss all these traffic study in deep. So first is traffic volume study. Traffic volume is measured to quantify the traffic flow. Means in this traffic study, या traffic study मध्ये आपण number of vehicles passing through the road ते काउंट करणार आहोत. त्याच्या वेगळ्या वेगळ्या मेथड्स आहेत फॉर काउंटिंग दी ट्रॅफिक व्हॉल्यूम. ते आपण एकतर ऑटोमॅटिकली व्हॉल्यूम काउंट करू शकतो किंवा आपण मॅन्युअली ट्रॅफिक व्हॉल्यूम काउंट करू शकतो. त्याचे वेगळे वेगळे ॲडव्हान्टेजेस आणि सोबतच डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत. सो सिम्पल ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडीमध्ये तुम्हाला नंबर ऑफ व्हेकल पासिंग थ्रू दी रोड ते काउंट करायचे आहेत. त्यानंतर स्पॉट स्पीड स्टडी. स्पॉट स्पीड स्टडी म्हणजे तुम्हाला जस्ट एखाद्या पॉईंटवरती किंवा क्रॉस सेक्शनवरती तुम्हाला प्रत्येक व्हेकलची टेंटेटिव्हली ॲव्हरेज स्पीड तुम्हाला त्या पॉईंटवरती फाइंड आउट करायची आहे. दॅट स्पीड इज कॉल्ड ॲज स्पॉट स्पीड स्टडी. सो स्पॉट स्पीड इज रेफर्ड टू ॲज द इन्स्टंटेनियस स्पीड ऑफ व्हेकल ॲट अ पॉईंट ऑर क्रॉस सेक्शन. कुठल्याही पॉईंटवरती किंवा क्रॉस सेक्शनवरती व्हेकलची स्पीड किती आहे ते आपल्याला स्पॉट स्पीड स्टडीमध्ये लक्षात येईल. देन स्पीड अँड डिले स्टडी.
speed and delay study gives the particulars of running speed or the fluctuation in speed. या स्पीड आणि डिले स्टडीमध्ये आपल्याला लक्षात येईल की व्हेकल किती स्पीडनं रन होत आहे, त्यानंतर त्यांचं जे फ्लक्च्युएशन आहे तर तेही तुम्ही या डिलेमध्ये तुम्हाला लक्षात येऊ शकतं आहे. जसं आपण FM वरती वगैरे बघतो तर तेही लोक स्पीड अँड डिले स्टडी करून आपल्याला जे लोकेशन्स वगैरे देत आहे की एखाद्या रोडवरनं जॅमिंग वगैरे आहे तर ते पण हे डिले स्टडी वगैरे करून आपल्याला ते रिझल्ट्स देतात. सो फॉर दिस दे डू स्पीड अँड डिले स्टडी. त्यानंतर आहे ओरिजिन अँड डेस्टिनेशन स्टडी. ओरिजिन अँड डेस्टिनेशन स्टडी यामध्ये तुम्हाला जे व्हेकल युजर्स असतील तर त्यांचा तुम्हाला इंटरव्ह्यू वगैरे घ्यायचा आहे किंवा तुम्ही पर्सनली त्यांना क्वेश्चन्स वगैरे विचारायचे आहेत की त्यांचं ओरिजिन म्हणजे त्यांनी ट्रॅव्हलिंगला सुरुवात कुठनं केली आहे आणि डेस्टिनेशन म्हणजे ते कुठे जाऊन थांबणार आहेत, या गोष्टी तुम्हाला त्यांना विचारायचे. व्हॉट इज द पर्पज ऑफ डुईंग दिस. मग या ओरिजिन अँड डेस्टिनेशन स्टडीमध्ये आपल्याला लक्षात येते की मोस्ट ऑफ द व्हेकल युजर विच रूट दे प्रेफर. म्हणजे ज्यावेळेस आपण ओरिजिन अँड डेस्टिनेशन स्टडी करतो आहे तर त्यावेळेस आपण जे व्हेकल युजर्स असणार आहेत त्यांना आपण n नंबर ऑफ क्वेश्चन्स विचारणार आहोत. जसं त्यांचं ओरिजिन कुठनं स्टार्ट झाले जर्नीचं, त्यानंतर त्यांच्या जर्नीचं डेस्टिनेशन काय असणार आहे, विच रूट दे आर फॉलोइंग फॉर दॅट जर्नी, त्यानंतर व्हॉट इज देअर टेंटेटिव्ह स्पीड, देन number of stop they have taken within that journey, त्यानंतर time required to travel from origin to destination, then number of trips they are traveling from origin to destination. त्या लोकांना वेळ किती लागतोय, त्यांची स्पीड किती राहणार आहे, ते नंबर ऑफ ट्रिप्स पर डे किंवा पर वीक किंवा पर मंथ, त्यांच्या नंबर ऑफ ट्रिप्स वगैरे किती होणार आहेत, या सर्व गोष्टी आपल्याला त्यांना ओरिजिन अँड डेस्टिनेशन या स्टडीमध्ये विचारायचे आहेत. त्याच्या पण वेगळ्या मेथड आहेत. एकतर तुम्ही रोड साईड इंटरव्ह्यू व्हेकल युजर्सचे घेऊ शकता किंवा मग तुम्ही त्यांना रिटर्न फॉर्म वगैरे देऊ शकता की जेणेकरून ते तुम्हाला परत फॉर्म पूर्णपणे फिलअप करून तुम्हाला पोस्टने वगैरे तुम्हाला डिलिव्हर करतील, किंवा मग तुम्ही होम इंटरव्ह्यू मेथड पण त्यामध्ये यूज करू शकता, विच विल सी इन नेक्स्ट व्हिडिओज. तर हे आहे ओरिजिन अँड डेस्टिनेशन स्टडी. हे ओरिजिन अँड डेस्टिनेशन स्टडी केल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येतं आहे की कुठला रोड खूप जास्त महत्त्वाचा आहे. म्हणजे नंबर ऑफ व्हेकल युजर युजिंग पर्टिक्युलर रोड, दॅट रोड विल बी मोर इम्पॉर्टंट. तो रोड खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. सो फॉर दिस पर्पज वी हॅव टू डू दी origin and destination study. Then parking study. आता आपण तसे सगळेजण बघतो की आपल्याला सिटीमध्ये वगैरे गेल्याच्या नंतर पार्किंगच्या प्रॉब्लेमला खूप जास्त फेस करावं लागतं. सो फॉर ऑल दिस वी हॅव टू डू दी पार्किंग स्टडी, की कोणत्या एरियामध्ये कशी पार्किंग असायला पाहिजे. सो ऑल दॅट थिंग्स वी हॅव टू स्टडी इन दी पार्किंग स्टडी. Even though the roadway width including the number of lanes are decided based on the design traffic flow or volume, all the vehicle do not keep moving during the entire day. म्हणजे जरी रोड्स वगैरे कन्स्ट्रक्ट केलेले असतील डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ व्हेकल्स, तरी पण ज्या व्हेकल्स आहेत तर त्या ॲज इट इज रनिंगमध्ये नसतात, म्हणून आपल्याला त्यांना पार्किंग फॅसिलिटी प्रोव्हाइड करावं लागते. अँड फॉर providing this parking facility we have to do the parking study. त्यानंतर आहे accident study. As we know the and also we have studied in the rationale of this subject,
मेन पर्पज आपला काय आहे की जो रोड युजर असणार आहे त्याच्या सेफ्टीच्या हिशोबाने आपण ट्रॅफिक इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट पण शिकतो आहे. म्हणजे ॲज पॉप्युलेशन इज ग्रोईंग and the number of vehicles also, volume of number of vehicles also increasing, and due to this the accident are also growing, the rate of accident also growing. And so to reduce this accident, we are studying the traffic engineering. बरोबर. मग आता हे ॲक्सिडेंट्स आपल्याला रिड्यूस करण्यासाठी आपल्याला काय गोष्टी अगोदर ॲनालिसिस करावं लागेल की व्हॉट इज दी मेन प्रॉब्लेम बिहाइंड दॅट ॲक्सिडेंट. म्हणजे आपल्याला अगोदर त्याची केस स्टडी करावं लागेल की मेन जो इफेक्ट आहे की कशामुळे आपले ॲक्सिडेंटचं प्रमाण वगैरे वाढलेलं आहे त्याची स्टडी केल्याच्या नंतर मग आपण त्यावरती स्टडी करून काही सोल्युशन्स वगैरे त्यावरती देऊ शकतो. सो फॉर दॅट पर्पज वी हॅव टू डू दी ॲक्सिडेंट स्टडी. ओके. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या ज्या पूर्ण मेथड्स आहेत ट्रॅफिक स्टडीच्या त्या डिटेलमध्ये बघणार आहोत. हे जस्ट तुम्हाला एक इंट्रोडक्टरी व्हिडिओ होता रिगार्डिंग ट्रॅफिक स्टडीज. If anyone is having any problem, can comment in the comment box. Thank you.